भरपूर विद्यार्थ्यांचे प्रश्न होते, की व्याकरण आणि जी-के नेमकं किती-किती प्रश्न विचारले जाणार, गणित बुद्धिमत्ता परीक्षेला येणार का नाही? तर त्यासाठी मित्रांनो हा जो काही फॉर्म्युला डेव्हलप झालेला आहे 50, 30 आणि 20. आता हा फॉर्म्युला काम कसं करतो? यापूर्वीच्या या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सक्सेस कसं मिळवलेलं आहे आपल्या वेगवेगळ्या या ठिकाणी स्ट्रॅटेजीद्वारे सगळं काही ए टू झेड तुम्हाला माहिती भेटून जाणार आहे. फक्त या ठिकाणी तुम्हाला जर 100% सिलेक्शन मिळवायचं असेल, ओके, ऐऱ्या-गऱ्यांसाठी बिलकुल हा व्हिडिओ बनवलेला नाही. तुमचं म्हणजे कोणती रिस्क घ्यायचीच नाही बाबा. मला रिस्कच घ्यायची नाही. मला सिलेक्शन घ्यायचंच आहे. 101% मला सिलेक्शन घ्यायचंच आहे. विदाऊट एनी रिस्क. कुठलीही रिस्क नको. स्पेशल त्यांच्यासाठी. होय मित्रांनो, स्पेशल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ या ठिकाणी बनवलेला आहे. आणि हा जर फॉर्म्युला तुम्ही वापरला, कसाही कुठल्याही पॅटर्ननुसार परीक्षा येऊ द्या मित्रांनो. ऑफलाईन होऊ द्या, ऑनलाईन होऊ द्या, न्यायालयाने घेऊ द्या किंवा अजून कोणत्या एजन्सीने घेऊ द्या. तुम्हाला यामध्ये तीळ मात्र फरक पडणार नाही एवढा विश्वास येतो. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत या ठिकाणी पहा. आणि माझ्यावर विश्वास ठेवल्याचा फायदा काय होतो? तर अशा पद्धतीने तुमचे रिझल्ट येतात. ज्या पद्धतीने पाठीमागच्या विद्यार्थ्यांचे या पद्धतीने मित्रांनो भन्नाट रिझल्ट आलेले होते. तर या पद्धतीने या ठिकाणी तुमचे रिझल्टची काय होते? रांग लागते. हे एवढं या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी मनामध्ये पक्कं करा. ओके. हे जे विद्यार्थ्यांचे यश आहेत मित्रांनो, हे असे तसे येत नसतात. याला एक स्ट्रॅटेजी असते, याला क्वालिटी कंटेंट असतं. भरपूर सारे या ठिकाणी मित्रांनो वेगवेगळे घटक याला जोडले गेलेले असतात आणि शेवटी मित्रांनो तुमची मेहनत तर या ठिकाणी इम्पॉर्टंट म्हणजे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. परंतु त्याला जी जोड असते ते या ठिकाणी आपल्या क्वालिटी कंटेंटची असते. नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण थोडक्यामध्ये सांगूया, की क्वालिटी कंटेंट कुठं भेटतं? तर आपली जी न्यायालय भरतीची परिपूर्ण बॅच आहे त्यामध्ये सगळं काही क्वालिटी कंटेंट भेटतं. व्हिडिओ लेक्चर आहेत, नोट्स आहेत, प्रश्नपत्रिका आहेत, सगळं काय आहे. सध्या ऑफर फी जर बघितलं तर फक्त 240 मध्ये तुम्हाला हे सगळं कंटेंट भेटून जातं. कसं घ्यायचं आहे? तर फक्त 240 72 48 93 076 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला, की तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये ॲड केलं जातं. सगळं कंटेंट तुम्हाला या ठिकाणी दिलं जातं. जसं की मी तुम्हाला सांगितलं, हा जो फॉर्म्युला मित्रांनो, तर पाठीमागचे ज्यावेळेस आपण या ठिकाणी प्रश्नपत्रिका चाळतो आणि सध्याची जी या ठिकाणी मित्रांनो कॉम्पिटिशन आहे, ऐतिहासिक जी मेगा भरती आलेली आहे आणि ही भरतीची जी मित्रांनो सध्या या ठिकाणी पब्लिसिटी झालेली आहे आणि जे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी फॉर्म येणार आहेत, या सगळ्यांचा विचार करता आपण या फॉर्म्युल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचलेलो आहोत, हे लक्षात ठेवा. कारण फॉर्म पाठीमागच्या वेळेस पेक्षा भरपूर सारे या ठिकाणी जास्त येणार आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. जागा ऐतिहासिक आहेत, जास्त आहेत. शिवाय या ठिकाणी हजार रुपये तुमची फी फॉर्मला घेतलेली आहे. म्हणजे या ठिकाणी कोणतीही या ठिकाणी तुमची अगोदर लिस्ट वगैरे लागणार नाही. डायरेक्ट प्रत्येकाला या ठिकाणी परीक्षेसाठी संधी भेटणार आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आणि अजूनही 5 तारखेपर्यंत जागा फॉर्म भरायचे डेट असल्यामुळं भरपूर सारे विद्यार्थी याला फॉर्म भरतील, हे तर नक्की आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मूळ जाहिरातीमध्ये मित्रांनो काय दिलेलं असतं ते बघूया आणि नंतर आपल्या फॉर्म्युल्याकडे जाऊया. जसं की आता बघा, इथं जर आपण बघितलं तर तुम्हाला 30 गुण जे आहे ते लेखी परीक्षेला आहेत, 10 गुण जे आहे ते तुमची फिजिकलला आहेत आणि 10 गुण जे आहे ते मुलाखतीला असणार आहेत. आता हे 2 टप्प्याकडे जाण्यापूर्वी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा पार करावा लागतो, तो म्हणजे लेखी परीक्षेचा. लेखी परीक्षेला 30 गुण आहेत. तो जर तुम्ही त्यापैकी कमीत कमी 15 गुण जर तुम्ही मिळवले तर तुम्हाला पुढच्या टप्प्याला संधी भेटते आणि त्यानंतर मग मुलाखतीला संधी भेटते, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे 15 गुण मिळवले म्हणजे तुम्ही या ठिकाणी सक्सेस झाला का? नाही. 30 पैकी जेवढे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळतील तेवढी तुमची शक्यता जास्त असते, हे लक्षात ठेवायचं आहे. तसंच इथं पण आणि तसंच इथं पण खालच्या टप्प्यांना पण जेवढे जास्त मिळतील, परंतु खालच्या टप्प्याचं आपल्या हातामध्ये थोडंच असतं मित्रांनो. ओके. जास्तीत जास्त आपल्या हातामध्ये काय आहे? लेखी परीक्षेचे गुण मिळवणं आपल्या हातामध्ये आहे, हे लक्षात ठेवा. या पद्धतीने त्यांनी मित्रांनो लेखी परीक्षेसाठी हा क्रायटेरिया दिलेला आहे, की आता लेखी परीक्षेचं जसं सुटसुटीत दिलेलं आहे. जसं की बाबा 90 गुणांची तुमची परीक्षा होईल. ह्या 90 प्रश्नामध्ये तुम्हाला या ठिकाणी 10 प्रश्न मराठीला विचारले जातील, 20 प्रश्न इंग्रजीला विचारले जातील, 10 प्रश्न या ठिकाणी जीकेला विचारले जातील, 20 प्रश्न बुद्धिमत्तेला विचारले जातील, 20 प्रश्न गणितला विचारले जातील आणि 10 प्रश्न कॉम्प्युटरला विचारले जातील. असे टोटल जर आपण बघितलं तर 90 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. असं स्पष्टपणे काय केलेलं आहे मित्रांनो? क्लर्कसाठी सांगितलेलं आहे. ओके. क्लर्कसाठी सांगितलेलं आहे लिपिकसाठी. परंतु इथं आपल्याला तसं काय सांगितलंय का? नाही. फक्त सांगितलंय की 30 गुण आणि नानाविध काय सांगितलंय बघा, लेखी चाचणीसाठी ह्या 30 गुणांसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये वस्तुनिष्ठ म्हणजे वरती एक प्रश्न आणि खाली 4 पर्याय, त्याला वस्तुनिष्ठ म्हटलं जातं. म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हटलं जातं, MCQ म्हटलं जातं. एक प्रश्न आणि खाली त्याचे 4 पर्याय अशा स्वरूपामध्ये नानाविध म्हटलेलं आहे. नानाविध निवडीचे प्रश्न विचारले जातील. आता त्यांनी पाठीमागच्या प्रश्नपत्रिका बघितल्या तर खरंच त्यांनी नानाविध विचारलेलं आहे. म्हणजे तिथं तुम्हाला या ठिकाणी मराठी पण विचारले, कधी जास्तच विचारले मराठी, कधी या ठिकाणी तुम्हाला जीकेच जास्त विचारलेलं आहे. ओके. हे त्यांचा नानाविधचा पॅटर्न आपल्याला लक्षात आला. परंतु आता काय करतील तर यासाठी आपल्याला या ठिकाणी सावध होणं गरजेचं आहे.
फक्त माझ्यावरती तुम्ही ट्रस्ट ठेवा, कारण आपला पाठीमागचा रिझल्ट पण जबरदस्त आहे मित्रांनो. म्हणजे विश्वास ठेवला तर फळ भेटतंय हे तुम्हाला समजलेलं आहे. ओके. आणि तुम्ही मला विचारताच आहात, तर या ठिकाणी मला तुम्हाला योग्य दिशा देणं माझं या ठिकाणी कर्तव्य आहे. मग आता इथं जर आपण बघितलं तर बघा, आपला एक्झाम बॉडीचा फॉर्म्युला काय सांगतो मित्रांनो, तर 50-30-20 आतापर्यंतच्या प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस केलं. आताच्या सध्याच्या जे या ठिकाणी मित्रांनो स्पर्धा आहे, कॉम्पिटिशन आहे, वाढते या ठिकाणी अर्जांची संख्या आहे, सगळ्याचा विचार केला. वाढती बेरोजगारी, विद्यार्थ्याचे येणारे भरपूर फॉर्म, सगळ्यांचा या ठिकाणी विचार केला. आणि त्यानुसार जर आपण बघितलं तर आपल्याला काय तयारी करायची आहे जास्तीत जास्त, तर तुम्हाला जी केमध्ये मी जेवढं तुम्हाला आपल्या या बॅचमध्ये दिलेलं आहे तेवढं मित्रांनो काही करून या ठिकाणी वाचण्याचा प्रयत्न करा. ओके. आळस करू नका, कंटाळा करू नका, मेहनत घ्यायला मागं पुढं पाहू नका. ही संधी पुन्हा नाही, लक्षात ठेवा. ही संधी पुन्हा नाही. कदाचित त्यावेळेस तुमचं वय बसत असेल नसेल पुढच्या भरतीपर्यंत, एवढ्या मोठ्या जागा येतील नाही येतील, हे भरपूर साऱ्या मित्रांनो यामध्ये काय आहेत, शक्यता आहेत. त्यामुळं ही संधी आपली शेवटची संधी. ओके. म्हणजे परत या ठिकाणी वाट बघायची गरज पडू नये असं मनाला तुमच्या ठाम ठेवा. आणि के जेवढं तुम्हाला जास्तीत जास्त करता येईल, आपण कोणतीही कमी ठेवली नाही, विषयानुसार तुम्हाला सगळं या ठिकाणी के दिलेलं आहे, तर के तेवढं या ठिकाणी जास्तीत जास्त करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर बघा 30% म्हणजे तुम्ही 100% जो सिलेबस अभ्यास करणार असता, तुमची शक्तीची 100% तुम्ही वापरणार आहे एक्झामला, तर त्यापैकी 50% शक्ती तुम्हाला काय करायची, म्हणजे तुम्ही जर या ठिकाणी 10 तास अभ्यास करत असाल तर त्यातला 5 तास अभ्यास काय करायचा, साठी केवळ द्यायचा आहे. 3 तास अभ्यास तुमचा, म्हणजे 100तले 30%, 10 तासातले 3 तास तुम्हाला मराठी व्याकरणला या ठिकाणी द्यायचे आहेत. कारण मराठी व्याकरणवरती पण भर कधी कधी एखाद्या परीक्षेत भरपूर दिलेला आढळतो आहे, हे लक्षात ठेवा न्यायालयासाठी. आणि त्यानंतर उरतो मित्रांनो तुमचा 10 तासातला समजा 2 तास अभ्यास. तर हा जो अभ्यास आहे तो तुम्हाला काय करायचा आहे, इंग्रजी व्याकरण आणि त्यातली त्यात गणित आणि बुद्धिमत्ताला. मग ह्यातली ह्यात पण 15% जो आहे तो तुम्ही इंग्रजी व्याकरणाला द्या. उरलेला 5% अभ्यास तुम्ही गणित बुद्धिमत्ताला द्या. कारण गणित बुद्धिमत्ताचा 1-2 प्रश्न या ठिकाणी येण्याची शक्यता असते शिपाई भरतीमध्ये. लिपिकचा पूर्ण आपल्याला या ठिकाणी काय अपलट वेगळा आहे, लक्षात ठेवा. लिपिकसाठी वेगळी स्ट्रॅटेजी आपण घेऊन येऊया, पण हे जे सांगतोय ते शिपाई भरतीसाठी तुम्हाला सांगतोय, लक्षात ठेवा. कशासाठी, शिपाई भरतीसाठी. मग गणित बुद्धिमत्ताला एकदम बेसिक करायचं. पहिला जो तुम्हाला टाईप दिलेला आहे आपल्या बॅचमध्ये, तर एक टाईप जरी तुम्ही केला, त्याचा फॉर्म्युला जरी फक्त केला, टाईप जरी केला फक्त, तरी तुम्हाला मोर दॅन सफिशियंट आहे गणित बुद्धिमत्ता. इंग्रजी व्याकरणाला बऱ्यापैकी 15% वेटेज द्या. बाकी मराठी व्याकरणाला 30% वेटेज द्या. आणि या ठिकाणी के जे आहे ते 50% वेटेज द्या. मला नाही वाटत की हा जर या ठिकाणी तुम्ही फॉर्म्युला राबवला, कसाही कोणत्याही पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पेपर येऊ द्या, कितीही फिरकी तुमची घेण्याचा प्रयत्न करू द्या, तुम्ही त्या चक्रव्यूहामध्ये अडकणार नाही. हे या ठिकाणी एवढा विश्वास मी तुम्हाला देत आहे मित्रांनो. आणि आपल्या अभ्यासाला आत्तापासून गती द्या. कधीही कोणत्याही क्षणी मित्रांनो काय होईल, आता 5 जानेवारी नंतर वारं चालू होईल. ओके. म्हणजे आपण धरूया की आपल्याकडे 2 ते 2.5 महिने आहेत, तर त्या दृष्टीने आपला या ठिकाणी अभ्यास आपला चालू राहू द्या. आणि बाकी मी आहे मित्रांनो, माझ्यावर जर विश्वास ठेवला तर पाठीमागच्या विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने यश मिळवून दिलेलं आहे, मेहनत तर तुमचीच आहे, परंतु क्वालिटी कंटेंटमध्ये कुठलीही कमी मी ठेवणार नाही, हा अजून पुन्हा तुम्हाला शब्द देतोय, विश्वास देतोय. आणि त्या विश्वासाने तुम्ही काय करा, या बॅचमध्ये बिंदास या ठिकाणी जॉईन व्हा आणि आपलं जे यश आहे ते खेचून आणा. मेहनत घ्या आणि सक्सेस व्हा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास आवर्जून हक्काने एक लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, पण पुढचं बेल आयकॉन सुद्धा दाबा, म्हणजे जसं मी लाईव्ह येईल यूट्यूबला तसं तुम्हाला या ठिकाणी नोटिफिकेशन भेटून जाईल. धन्यवाद.